नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओंकार आशिंकर आणि मी आहे एक चार्टर्ड अकाउंटंट. आत्ता सध्याची सिच्युएशन बघितली तर कोरोनामुळे सध्या सगळीकडे लॉकडाऊन आहे. सगळे लोक घरात आहेत. प्लस CAच्या मुलांच्या डोक्यात हा एक मोठा प्रश्न आहे की अशा या निगेटिव्ह वातावरणामध्ये आपण पॉझिटिव्हली अभ्यास कसा करायचा किंवा जी त्यांची जूनमध्ये त्यांचा अटेम्प्ट आहे तर त्या अटेम्प्टला सामोरे कसं जायचं. तर याच्याशी रिलेटेडच एक व्हिडिओ तयार करून देण्यासाठी मला कोल्हापूर ब्रँचमधून विचारलं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कोल्हापूर ब्रँच ऑफ ICAI आणि विकासाचे आभार मानतो की त्यांनी मला मुलांशी संवाद साधण्याची एक संधी दिली. टेक्निकली बघायचं म्हटलं तर मित्रांनो, ही कोरोनामुळे जी काही सिच्युएशन आहे ती आपल्या CAच्या मुलांसाठी तर काही सध्या नवीन असायची गरज नाही. का तर आपण ज्या वेळेला प्रत्येक अटेम्प्टच्या वेळेला अभ्यास करतो तर बेसिकली आपण त्या अटेम्प्टच्या आधी ॲटलिस्ट 2 ते 3 महिने होम क्वारंटाईनच असतो. आपण कुठल्याही प्रकारे सोशलाईज करत नाही, कुठेही बाहेर जात नाही, कुठल्याही फंक्शनला अटेंड करत नाही. आपण फक्त आणि फक्त अभ्यास करतो. म्हणजे आपल्यासाठी हा क्वारंटाईन किंवा घरी राहणे किंवा हा प्रकार कुठल्याही प्रकारे नवीन नाही. तर सध्या आपण असं म्हणू शकतो की जगातल्या इतर लोकांना CA मुलं कुठल्या सिच्युएशन फेस करतात आणि कशा सिच्युएशनमधून ते गो थ्रू करतात हे माहिती व्हावं, यासाठी ही एक त्यांना शिकवण आहे. त्यामुळे आपल्यासाठी तर ही एक अभिमानाची गोष्ट पाहिजे की बाकीच्या लोकांना समजते की व्हॉट डज अ CA स्टुडंट फील. ओके, त्यामुळे तुम्ही ह्याचा अजिबात विचार करू नका. जर बघायचं म्हटलं तर 24 एप्रिलपासून तुमच्या परीक्षेसाठी किमान एक 54 ते 55 दिवस शिल्लक राहतात. तर आता तुमच्या डोक्यात हा एक प्रश्न येऊ शकतो की या 54 दिवसामध्ये माझे 8 विषय कसे संपवायचे. बेसिकली काय आहे की आपला अभ्यास ऑलरेडी झालेला असणार आहे. आपल्याला फक्त रिव्हिजन करायचे. पण ते रिव्हिजन कितपत स्ट्रक्चर्ड प्रकारात करू शकतो त्याबद्दल मी तुम्हाला एक जस्ट माझा एक्सपिरियन्स शेअर करतो. तर मित्रांनो, लक्षात घ्या की आत्ता आपल्याकडे एक साधारणपणे 56 दिवस अवेलेबल आहेत आणि आपले विषय आहेत 8. त्यामुळे जर बघायचं म्हटलं तर एका विषयाला आपल्याला साधारणपणे 7 दिवस मिळतात. पण मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की यू शुड ऑप्ट फॉर 2 सब्जेक्ट पर डे. असं का तर त्याच्यामुळं काय होईल की तुम्हाला एका विषयाला 14 दिवस मिळतील आणि तुम्ही जर एक दिवसाला 2 विषय घेतला तर बऱ्यापैकी त्या विषयाचं तुम्हाला टेन्शन येणार नाही. आणि असं करत असताना यू शुड ऑप्ट 1 प्रॅक्टिकल आणि 1 थेरी सब्जेक्ट. त्यामुळे काय आहे की सायकोलॉजिकली आपल्या डोक्यात एक विचार येतो आहे की बाबा 14 दिवस आहेत म्हणजे बऱ्यापैकी मोठा पिरियड आहे माझ्यासाठी तो विषय कंप्लीट करण्यासाठी. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण प्लॅन करू शकतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, इफ यू फेल टू प्लॅन देन यू आर प्लॅनिंग टू फेल. म्हणजेच काय, जर तुम्ही प्लॅन करायला चुकला तर तुम्ही फेल होण्यासाठीच प्लॅन करता असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या 14 दिवसांचं प्लॅनिंग तुम्ही प्रॉपरली करणं आवश्यक आहे. मी तुम्हाला जस्ट एक सजेस्ट करतो की तुम्ही कसं करू शकता. तर तुमच्याकडे 14 दिवस असतील तर बेसिकली तुम्ही असं म्हणू शकताय की 7 दिवसांच्या मध्ये अगदी स्टार्ट टू एंड तुमचा पूर्ण सिलेबस कुठल्याही प्रकारे स्किप न करता किंवा कुठल्याही प्रकारे ऑप्शनला न टाकता तुम्ही एकदा रिवाईज करा. ओके, 7 दिवस हा सफिशियंट पिरियड आहे. त्यामुळे तुम्ही 7 दिवसात रिवाईज करा. त्याच्यानंतर उरलेल्या पुढच्या 5 दिवसांच्या मध्ये तुमच्या त्या विषयाशी रिलेटेड इन्स्टिट्यूटचे जे काय मॉक टेस्ट पेपर आहेत, जे काय RTP आहेत, जे काय सजेस्टेड आन्सर आहेत, शिवाय पास्ट एक्झामिनेशन पेपर, या सगळ्या गोष्टी मागच्या जवळपास 5 ते 6 अटेम्प्टच्या गोळा करून त्या वाचा. त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला आपण इन्स्टिट्यूटचंच मटेरियल वापरतो आहे किंवा इन्स्टिट्यूटनं आत्तापर्यंत ज्या प्रश्न विचारलेत किंवा जे मटेरियल यूज केलं आहे तेच आपण वापरतो आहे. त्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स बिल्टअप होईल आणि हा कॉन्फिडन्स आपल्याला पेपर लिहिण्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. ओके, त्यामुळं आउट ऑफ 14 दिवस यू शुड ट्राय 7 दिवसाचा सेल्फ स्टडी, 5 दिवसाचं सगळे बाकीचे अलाइड मटेरियल. आता 2 दिवस उरतात. तर 2 दिवसात काय करायचं तर एक दिवस जो 13वा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही प्रयत्न करा की त्या विषयाचा एक पेपर पूर्णपणे 3 तास तुम्ही बसून 2 ते 5 या वेळात सोडवा. याच्यामुळं काय होईल, तुमचा वेळ जाईल ते तर मान्य आहे, पण तुम्हाला ॲक्च्युअल पेपर लिहिताना कुठल्या प्रकारच्या डिफिकल्टीज येऊ शकतात किंवा पेपर लिहित असताना तुमचं माइंडसेट कसं असते ह्याच्यावरती तुम्हाला विचार करायला वेळ मिळेल. आणि त्याच्यामुळं काय होईल की तुम्ही तो पेपर सॉल्व करत असताना तुम्ही कुठल्या पॉझिटिव्ह माइंडसेटनं त्या पेपरला ॲपियर व्हायला पाहिजे ह्याची एक तुमची रंगीत तालीम होऊ शकते. त्यामुळे मी म्हणेन की किमान एक पेपर तरी तुम्ही सॉल्व करणं गरजेचं आहे. आता 14वा दिवस जो तुमचा शिल्लक राहतो आहे त्यात काय करणार तर एक तर तुम्ही 13 दिवस भरपूर अभ्यास केला आहे, तुमच्या कॅपॅसिटीला स्टेज करून तुम्ही अभ्यास करताय. त्यामुळं 14व्या दिवशी तुम्हाला 2 टास्क असू शकतात. एक म्हणजे
एकतर अर्ध्या दिवसाचा तुम्ही गॅप घ्या. तुम्ही स्वतःला प्रेस करा की तुम्ही 13 दिवस कंटिन्युअसली भरपूर अभ्यास केला आहे. त्यामुळे स्वतःला मोटिवेट करा. योगा करा, गाणी ऐका, डान्स करा. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करू शकता. जस्ट अल्टिमेट एम काय आहे की यू शुड प्रेज युअर सेल्फ. त्यामुळे काय होईल की नेक्स्ट जो सेशन 14 दिवसांचा असणार आहे तो करण्यासाठी तुम्हाला मोटिवेट व्हायला होईल. आणि उरलेल्या अर्ध्या दिवसात तुम्ही जस्ट 13 दिवसांचा आढावा घ्या की तुम्ही जे काय प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार तुम्ही काम केलेला आहे की नाही. त्यामुळे काय होईल की जर तुम्ही प्लॅन केल्यानुसार केला असाल अभ्यास तर तुम्हाला घाबरायची अजिबात गरज नाही आहे. ओके, त्यामुळं या 14 दिवसांचा तुम्ही अशा प्रकारे वापर करू शकता. आता याचा पुढचा पार्ट असा आहे की 14 दिवसांच्या मध्ये प्रत्येक एक दिवसाचा अभ्यास कसा करायचा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांना 24 तास सारखे आहेत, कुणासाठी 24 तास वेगवेगळे नाही आहेत. त्यामुळे त्या 24 तासांचा आपण किती चांगल्या प्रकारे वापर करू शकतो किंवा किती चांगला आउटपुट देऊ शकतो हे आपल्यावरती अवलंबून आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही प्रकारे झोपेला कॉम्प्रोमाइज करायचं नाही. झोप कुठली तर फक्त रात्रीची, दिवसभराची नाही. त्यामुळं रात्रीचे जे काय 6-7 तास झोप आहे ती तुम्ही 100% घेणं अपेक्षित आहे. कारण की तुम्ही जर झोपला तर तुमचं डोकं शांत राहील आणि तुम्हाला एक रिलॅक्सेशन होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही नेक्स्ट डेला अभ्यास करायला तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहू शकता. त्यामुळं झोप घेणं गरजेचं आहे. आणि मी म्हणतो की बाबा चला एक 3 ते 4 तास तुम्ही झोपेनंतर बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी करणे, म्हणजे 2 वेळचं जेवणे, आंघोळ, फिरणे, गाणे ऐकणे, टी व्ही बघणे, बातम्या बघणे, ह्या सगळ्या तुम्ही घालवू शकताय. आता उरलेले 14 तास आहेत, ते 14 तास तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. ओके, टेक्निकली जर बघायला गेलं तर मी फक्त म्हणतो की तुम्ही फक्त निम्मा दिवस अभ्यास करा. निम्मा 24 तासापैकी ॲटलिस्ट 12 तास अभ्यास करा. ओके, निम्मा दिवस काय आपण आरामात करू शकतो. पण हा 12 तास करताना तुम्ही कंटिन्युअसली करू नका. का तर जशी तुमची सिटिंग कपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही ते 12 तासाचे शेड्यूल्स करा, स्लॉट्स करा. मग भले तुम्ही 2 तासाचे 6 करू शकता, 3 तासाचे 4 करा, 4 तासाचे 3 करा. डिपेंडिंग अपॉन युअर सिटिंग कपॅसिटी तुम्ही तुमचे शेड्यूल तयार करा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. आणि प्रत्येक एक स्लॉट झाल्यानंतर एक अर्धा तास 15 मिनटं याचा ब्रेक घ्या. ब्रेक घेऊन रिलॅक्स व्हा. जरासं बाहेर येऊन बघायचं, न्यूज बघा, गाणी बघा, जेणेकरून काय आहे की तुम्ही त्या स्लॉटमधून बाहेर याल आणि पुढच्या स्लॉटचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही तजेलदार होऊ शकता. त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही एक दिवसाचा प्लॅन करू शकता. पण हे करत असताना अजिबात रात्रीची झोप कॉम्प्रोमाइज करू नका. कुठल्याही प्रकारे रात्री जागायची गरज नाही आहे, कुठल्याही प्रकारे सकाळी लवकर उठायची गरज नाही आहे. मी तर म्हणेन की तुम्ही रात्री झोपून सकाळी लवकर उठलात किंवा सकाळी उठलात तेवढी झोप सफिशियंट आहे, त्यानुसार अभ्यास करू शकता. मी सुद्धा माझ्या फायनलच्या अटेम्प्टला हाच प्रकल्प राबवला होता की झोपेमध्ये कॉम्प्रोमाइज नाही, पण जो बाकीचा वेळ आहे तो कितपत मी चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकतो. पण हे करत असताना अभ्यास जरी आपली प्रायोरिटी असली तरी पण आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे. फिजिकल हेल्थकडे लक्ष देण्यासाठी तुम्ही घरातल्या घरात व्यायाम, स्ट्रेचिंग किंवा योगा करू शकताय. आणि मेंटल हेल्थ जर म्हणत असाल तर तुम्हाला जे आवडतं आहे, कुणाला गाणं आवडत असेल, कुणाला वादन गिटार वाजवायला आवडत असेल, पियानो प्ले करायला आवडत असेल तर ते प्ले करा. तुम्ही प्रत्येक अशी गोष्ट करा की ज्यामुळे तुमचं माइंड रिलॅक्स होऊ शकतं. त्याचा फायदा अल्टिमेटली काय आहे की तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. ओके, त्यामुळं तुम्ही रिव्हिजन करत असताना ह्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो, पास आणि फेल ह्या ज्या 2 गोष्टी आहेत किंवा ही जी 2 टोकं आहेत ह्याच्यामध्ये फक्त एका गोष्टीचा फरक आहे, तो म्हणजे रिव्हिजन. तुम्ही जितकी रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला तो ग्राफ पास या क्षेत्राकडे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही एकदा रिव्हिजन केलात तर पास होण्याचे चान्सेस वाढू शकतात. तुम्ही 2 वेळा रिव्हिजन केलात तर तुम्ही पास कन्फर्म होऊ शकता. तुम्ही 4 वेळा रिव्हिजन केलात तर तुम्हाला एक्झम्पशन मिळू शकेल. आणि जर आपण 8 वेळा रिव्हिजन केली तर विचार करा कोल्हापूरची रँक केली. त्यामुळे कोल्हापूरची रँक आणायची का नाही ही जबाबदारी तुमच्या हातावरती आहे. पण अल्टिमेटली मला काय सांगायचं आहे की तुमचं पास और फेल या दोघांच्यातला जो डिफरन्स आहे दॅट इज डिरेक्टली लिंक्ड विथ युअर रिव्हिजन. जेवढी जास्त रिव्हिजन कराल तेवढा जास्त चांगला रिझल्ट तुमचा लागू शकेल. पण आता एक लक्षात घ्या की ही रिव्हिजन करत असताना किंवा अभ्यास करत असताना तुम्हाला डोक्यात एक विषय येऊ शकतो की बाबा मला कंटाळा आला आहे, मी आता जरासं थांबतो, मी थोड्या वेळानं अभ्यास करतो, मी जरा गाणी बघतो, जरा पिक्चर बघतो. साहजिक आहे, आपण ह्युमन बिईंग आहे, आपल्याला हा त्रास होऊ शकतो. पण एक लक्षात घ्या, जर तुम्ही अशा प्रकारे काय करत असाल आणि जर असा विचार जरी आला की आपण आत्ता जरासा अभ्यास थांबूयात आणि आपण नंतर अभ्यास करूया, तर एक गोष्ट लक्षात घ्या की आत्ताचा तुमचा 10 मिनिटं किंवा 15 मिनिटाचा वाया घालवलेला वेळ
विल कॉस्ट यू 6 months. का तर समजा तुमच्या अभ्यासाची लय तुटली आणि तुमचा तो पर्टिक्युलर पॉईंट जर मिस झाला आणि नेमका जर तो पेपरमध्ये आला आणि तुम्ही जर अपियर नाही करू शकला त्या क्वेश्चनला किंवा त्या अटेम्प्ट नाही करू शकला तर विनाकारण तुमचा रिझल्ट चुकीचा पण लागू शकतो आणि त्याच्यामुळे तुमचा नेक्स्ट अटेम्प्ट येऊ शकतो. त्यामुळं एक गुणोत्तर लक्षात ठेवा की आत्ताचा तुमचा 5 मिनिटाचा वेळ अभ्यास न करण्याबद्दलचा हलगर्जीपणा किंवा अभ्यास न करणे विल कॉस्ट यू फॉर 6 months. त्यामुळं अजिबात असं करू नका. अभ्यास करा, पॉझिटिव्ह राहून चांगल्या प्रकारे अभ्यास करा. मी ज्यांच्याकडे आर्टिकलशिप केली, संजय वनपट्टे सर, ते मला काय म्हणायचे की अरे CA पास होणं खूप सोपं आहे. मी म्हणायचं कसं काय सर? सर म्हणायचे की हे बघा, तुम्ही ज्यावेळेला CA व्हाल त्यावेळेला आणि ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युअल फील्डमध्ये जाल म्हणजे फील्ड वर्क इन द सेन्स किंवा तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट कराल तुमचं नॉलेज, तर ॲट दॅट टाईम तुम्हाला एका गोष्टीबद्दल 100% खात्रीशीर असणं गरजेचं आहे. म्हणजे जर कुठला क्लायंट तुम्हाला अप्रोच झाला तर यू हॅव टू बी 100% करेक्ट. का तर दे आर एक्सपेक्टिंग किंवा तुम्ही CA आहे, तुम्हाला जास्त नॉलेज आहे, त्याच्यासाठी यू हॅव टू बी 100% करेक्ट. पण ही एक्झाम बघा, इथं फक्त तुम्हाला 50% मार्क काढायचे आहेत. त्यामुळं जवळपास निम्म आहे. त्यामुळं तुम्हाला 50% जरी तुम्ही मार्क काढले तरी तुमची पोझिशन पास म्हणून सिक्युअर होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल की फक्त 54 दिवसात एवढंच कसं होणं शक्य आहे सगळं? तर एक गोष्ट लक्षात घ्या, महाभारतसारखा मोठा प्रसंग 18 दिवसामध्ये झाला होता. पण आत्ता तर तुमच्याकडे 54 दिवस आहे, म्हणजे जवळपास तिप्पट टाईम तुमच्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही 3 वेळा महाभारत लिहू शकता. त्यामुळं मिळालेल्या वेळेचा आणि मिळालेल्या सिच्युएशनचा चांगल्या प्रकारे वापर करा, चांगला अभ्यास करा, पॉझिटिव्ह राहा, फिजिकली ॲज वेल ॲज मेंटली. आता एक शेवटची गोष्ट सांगतो की जशी जशी अटेम्प्ट जवळ येईल, जसं जसं परीक्षा जवळ येईल तसं तसं आपल्याला वाटत राहते की अरे मला हे येत नाही आहे, मी हे विसरलो की काय, मला काहीच येत नाही आहे, मला लिहायचा सराव नाही आहे, मी काय करू? तर एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त तुम्ही नाही आहे किंवा हे फक्त तुमच्याच बद्दल होते असं नाही आहे, हे सर्रास सगळ्या मुलांच्या बाबतीत होत असते. त्यामुळं जस्ट काय आहे की जरी असा विचार मनात आला तरी पण कुठल्याही प्रकारे नावमेद होऊ नका. व्यवस्थित त्याला फॉलो करा, व्यवस्थित त्याला अटेम्प्ट करा. तुमचा अभ्यास झालेला असतो, फक्त तुम्ही किती चांगल्या प्रकारे त्याला अपियर होत आहे हे महत्त्वाचं आहे. आणि एक शेवटची सूचना म्हणू शकता की ज्यावेळेला तुम्ही फायनलचा पेपर द्याल, तो पेपर झाला 2 ते 5 यावेळी की 5 नंतर त्या पेपरबद्दल आणि त्या गेलेल्या पेपरबद्दल एक अवाक्षर काढायचं नाही टिल युअर रिझल्ट. काही विचार करायचा नाही. कारण की काय आहे की 5 नंतर तर तुम्ही त्याच्यात काही चेंज करू शकत नाही. ना तुम्ही लिहिलेलं चेंज करू शकताय, ना तुम्ही भाषा चेंज करू शकताय, ना तुम्ही तुमचे मार्क चेंज करू शकता. त्यामुळे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करण्यात काय पॉईंटच नाही, बरोबर? त्यामुळं पेपर झाला 5 नंतर त्या विषयाबद्दल काहीही आपण चर्चा 5 वाजता तुम्ही ज्यावेळेला पेपर देऊन याल तेव्हापासून अजिबात विचार करायचा नाही आहे. कारण की आपण काहीही चेंज करू शकत नाही आहे, तर मग विचार करून काय फरक पडणार आहे? त्यामुळे डायरेक्ट आपण पॉझिटिव्हली फक्त रिझल्टकडं लक्ष ठेवून बसायचं आहे. ओके, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर मी असं म्हणणार नाही की तुम्ही म्हणजे उलट मी तर म्हणेन की या सगळ्या जर गोष्टी तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्यात तर तुमचे पास होण्याचे किंवा तुमचं पॉझिटिव्हली अभ्यासाकडे बघायचा अप्रोच वाढू शकतो. ओके, मी इथं माझं हे थांबवतो. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारे जर शंका असतील किंवा अजून जर तुम्हाला काय माहिती हवी असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय. मी पुन्हा एकदा कोल्हापूर ब्रँच ऑफ ICAI आणि विकासाचे आभार मानतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ आणि व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.